गुड मॉर्निंग. आज आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज म्हणजे इक्वल रेशो म्हणजे समान गुणोत्तर, ऑपरेशन म्हणजे त्याच्यावरच्या क्रिया, म्हणजे समान गुणोत्तरावरच्या काही क्रिया आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आता पहा, लेट अस लर्न द सम प्रॉपर्टीज ऑफ इक्वल रेशोज. काही प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ए बी सी डी आर पॉझिटिव्ह इंटिजर्स. जर इफ ए बी सी डी समजा ए बी सी डी आर पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजेच ए बी सी डी धनपूर्णांक म्हणजे काय, हे -3 -2 -1 0 1 2 3 हे याला म्हणतात पॉझिटिव्ह धन. म्हणजे या पूर्णांक संख्या झाल्या, ऋण शून्य आणि धन मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. ऋण शून्य आणि धन मिळून इंटिजर तयार होतात. त्यातले फक्त पॉझिटिव्ह म्हणजे धन, म्हणजे थोडक्यात ते नॅचरल नंबर आहे, थोडक्यात नैसर्गिक संख्या आहेत त्या. मग ए बी सी डी धनपूर्णांक असतील. आणि जर म्हणजे इफ ए छेद बी बरोबर सी छेद डी देन, तर पहिला गुणधर्म आता इन्व्हर्टेंडो, इंग्लिश मध्ये त्याला इन्व्हर्टेंडो INVERT इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी, ज्याला व्यस्त क्रिया गुणधर्म असं म्हणतात. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी देन, इफ देन, जर तर काय असतं, हे फक्त खाली डोक्यावर काय करायचं, तर बी छेद ए बरोबर डी छेद सी. बी छेद हे उलट करायचं, बी छेद ए आणि डी छेद सी. याचं पण उलट आणि याचं पण उलट, त्याला व्यस्त म्हणतो आपण. गुणाकार व्यस्त आठवतं ना तसं, दोघं उलटे करायचे. ही पहिली प्रॉपर्टी आहे. बघा, ए छेद बी बरोबर सी छेद डी, ए डी बरोबर बी सी, तिरकस गुणाकार केला बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, डिवाइडिंग बोथ साइड बाय AC. दो बार AC ने भागून, AC ने भागा याला, AD छेद AC आणि BD छेद AC, म्हणजे दोन्ही बाजूला AC ने भागलं. बघा, तिरकस गुणाकार केला. इथं A कॅन्सल, इथं आय थिंक B गुणिले C आणि A गुणिले D, बरोबर आहे. डी छेद सी, इथे ए कॅन्सल व्हायला पाहिजे. ए छेद बी बरोबर, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी, तर सी छेद डी ए डी बरोबर बी सी, ए डी छेद ए सी आणि बी सी छेद ए सी. सॉरी, हे बघा, ए डी बरोबर बी सी पाहिजे होतं, चुकून बी, सी सी कॅन्सल. म्हणजे हे सोयीचं करून लिहू, बी छेद ए बरोबर डी छेद सी. बघा बरं, बी छेद ए बरोबर डी छेद सी, हे झालं पहिला गुणधर्म, ज्याला मराठीमध्ये व्यस्त क्रिया गुणधर्म म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी म्हणतात. उदाहरण जर घ्यायचं ठरलं, जर ए छेद बी बरोबर 5 छेद 7, हे गुणोत्तर दोन गुणोत्तर समान आहेत. टू रेशियोज आर इक्वल. दिस प्रॉपर्टी आर ओनली यूज इफ द टू रेशियोज आर इक्वल. जर दोन रेशियो समान असतील तर आणि तरच हे प्रॉपर्टी यूज करायची. तर देन बघा, मग आता याला उलट करा. बी छेद ए बरोबर 7 छेद 5, इथं म्हणायचं व्यस्त क्रिया गुणधर्माने, आणि इंग्लिश मध्ये म्हणायचं बाय इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. उलट करायचं, बी छेद ए आणि 7 छेद 5, बरोबर. आता ही झाली पहिली. दोन्ही रेशो गुणोत्तर उलटी करायची, त्याला म्हणतात व्यस्त क्रिया, इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. दुसरी जी प्रॉपर्टी आहे तिचं नाव आहे अल्टरनेटिव्ह प्रॉपर्टी. ALTERN ALTERN AN अल्टरनेटिव्ह
प्रॉपर्टी ज्याला एकांतर क्रिया म्हणतात. एकांतर क्रिया गुणधर्म बघा, इफ a upon b is equal to c upon d then हे तिरकं फक्त सॉरी पहिल्याचं दुसरं पद दुसऱ्याचं पहिलं पद आदला बदल करायची. a छेद c बरोबर b छेद d जर आणि तर जर a छेद b बरोबर c छेद d दोन गुणोत्तर समान असतील, टू रेशो आर इक्वल, फक्त या दोघांची आदला बदल करायची. पहिल्याचं दुसरं दुसऱ्याचं पहिलं, b इथं जाईल c इथं येईल. मग इथं c आल्यानंतर a छेद c बरोबर b छेद d. पहा a छेद b बरोबर c छेद d तिरकस गुणाकार ज्याला आपण इंग्लिश मध्ये बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो. a गुणिले d बरोबर b गुणिले c डिवाइडिंग बोथ साइड बाय cd. दोघा cd ने भागून बघा हे जे आहे याला cd भागा dd कॅन्सल आणि cc कॅन्सल. a छेद c बघा बरोबर उत्तर आलं का. a छेद c बरोबर b छेद d दोन गुणोत्तर समान येतात. मग जर ही अशी दोन गुणोत्तर समान असतील तर या दोघांची बदली केली तर येणारे दोन गुणोत्तर सुद्धा समान असतात. म्हणजे दोघांचा आदला बदल करून त्याच्यात काही फरक पडत नाही, येणारे गुणोत्तर समानच असतात. इफ टू रेशोज आर इक्वल, इफ वी इंटरचेंज सेकंड टर्म ऑफ फर्स्ट ratio and first term of second ratio, then given two ratios are also equal. हे फक्त उलट करायचं आणि हे फक्त दुसरं आणि बाहेर हे तिरकं जे हे आदला बदल करायचं. अशा दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपल्या झालेल्या आहेत. आता आपण जातोय प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. आता जातोय तिसऱ्या गुणधर्माकडे ज्याला म्हणतात कॉम्पोनेंट प्रॉपर्टी. COMPO NENDO PON ENDO कॉम्पोनेंट प्रॉपर्टी. मराठीमध्ये त्याला म्हणतात योग क्रिया. इफ a upon b is equal to c upon d then a plus b upon b c plus d upon d जर आणि तर. बघा जर दोन रेशो दोन गुणोत्तर समान असतील तर काय या दोघांची बेरीज a अधिक b भागिले b तसाच c अधिक d भागिले d तसाच. म्हणजे ह्या गुणोत्तरातील अंश आणि छेदाची बेरीज केली, छेद तसाच याचं पण तसंच केलं सेम. जे इकडे केलं तेच इकडे केलं. इफ a upon b is equal to c upon d then a plus b upon b c plus d upon d. ओके बघा प्रूफ घेऊ आपण. a upon b is equal to c upon d. a छेद b बरोबर c छेद d 2/1 मिळून ऍडिंग वन बोथ साइड. इंग्लिश मध्ये दोन्ही बाजूला एक मिळवा बरोबर. छेद समान केला, खाली b ने गुणा वर b ने गुणा. इथं b a अधिक b a प्लस b खाली b तसंच राहील. इथं d ने खाली d ने वर d ने c प्लस d c अधिक d खाली d तसंच. मला वाटतं हे उत्तर आहे बघा. आलं का बघा. a अधिक b छेद b c अधिक d छेद d. चौथी प्रॉपर्टी डिव्हिडंड प्रॉपर्टी. DIVI DENDO डिव्हिडंड प्रॉपर्टी. याला वियोग क्रिया म्हणतात. हा योग हा वियोग. इफ a upon b is equal to c upon d जर a छेद b बरोबर दोन गुणोत्तर समान असतील तर. आता वरती बेरीज केली होती ना आपण, आता वजाबाकी करायची, बाकी सगळं तसंच. a minus b upon b c minus d upon d म्हणजे a वजा b हे दोघांची वजाबाकी खाली छेद तसंच, दोघांची वजाबाकी खाली छेद तसंच. आणि ही सिद्धता पण अशी बघा a छेद b बरोबर c छेद d. इथे एक मिळवला होता ना, मी तर म्हणणार 2/1 वजा करू सबट्रॅक्टिंग 1 both side. a upon b minus 1 c upon d minus 1. a छेद b वजा 1 c छेद d वजा 1. फक्त छेद समान, खाली b ने वर b ने
खाली डी वर डी ने आलं का? ही झाली चौथी प्रॉपर्टी. आणि आता जातो आपण पाचव्या प्रॉपर्टीकडे. दोन्ही एकत्र कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी मराठीत तिला योग वियोग क्रिया करून बघा. इफ ए छेद बी बरोबर सी छेद डी ए अपॉन बी इज इक्वल टू 10. बघा दोघांची ऍडिशन करायची, बेरीज, दोघांची बेरीज वरती, त्याच दोघांची वजाबाकी बघा. ए खाली ए बी खाली बी, तसंच सी अधिक डी आणि सी वजा डी म्हणजे ए प्लस डी खाली ए मायनस डी, सी प्लस डी खाली सी मायनस डी. बघा ए छेद बी इज इक्वल टू सी छेद डी बाय कॉम्पोनेंट प्रॉपर्टी योग क्रिया करून. काय योग क्रिया? दोघांची बेरीज आणि डिवाइडेड बाय बी तसाच म्हणजे छेद तसाच, फक्त बेरीज करायची. याला नंबर 1 म्हणा. दुसरं बाय डिव्हिडंड प्रॉपर्टी वियोग क्रिया करून बघा दोघांची वजाबाकी छेद तसाच, दोघांची वजाबाकी छेद तसाच. आता बघा 1 आणि 2 वरून डाव्यांचा भागाकार उजव्यांचा भागाकार ए अधिक बी छेद बी भागिले ए वजा बी छेद बी. याला याने भागलं तर हे भागिले उलट गुणिले वर येईल, बी वरती येईल, बी बी कॅन्सल होईल, वरती राहील ए अधिक बी खाली राहील ए वजा बी, इथे वरती राहील सी अधिक डी खाली राहील सी वजा डी. दॅट मीन्स दॅट इज द आन्सर ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस बी सी मायनस डी. अशा पद्धतीने थोडंसं फास्ट घेतलं मी. या 5 प्रॉपर्ट्या म्हणजे 5 गुणधर्म आपल्याला कोणाचे गुणधर्म माहिती आहे? समान गुणोत्तराचे. दॅट मीन्स इक्वल रेशिओचे. इफ 2 ratios are equal then you can use that 5 properties. ओके. आता याचे प्रत्येकाचं एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला मी. बघा प्रॉपर्टी नंबर 1 इफ ए अपॉन बी सी अपॉन डी. याला जर आणि तर म्हणायचं. बी छेद ए आणि डी छेद सी. दुसरी जर दोन गुणधर्म सारखे असतील तर ए छेद सी आणि बी छेद डी. इफ देन म्हणायचं. जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर दोघांची बेरीज भागिले तसंच आणि दोघांची बेरीज भागिले छेद तसाच. जर ही दोन गुणोत्तर सारखे असतील तर दोघांची वजाबाकी छेद तसाच. आणि पाचवा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी तर वर दोघांची बेरीज खाली दोघांची वजाबाकी. ही जी आहे कॉम्पोनेंट डिव्हिडंड प्रॉपर्टी ज्याला योग वियोग क्रिया म्हणतात. ही फक्त वियोग. डिव्हिडंड प्रॉपर्टी ही फक्त योग. कॉम्पोनेंट प्रॉपर्टी ही एकांतर ज्याला अल्टरनेट प्रॉपर्टी. आणि ही सगळ्यात पहिली व्यस्त क्रिया ज्याला व्यस्त म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला आपण इन्व्हर्टेड म्हणतो आपण. परत नीट पहा. पहिली व्यस्त क्रिया दोघे उलटे करायचे त्याला इंग्लिश मध्ये इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी म्हणतात. इन्व्हर्ट टेंडो. दुसरी अल्टरनेंडो ज्याला एकांतर क्रिया म्हणतात. पहिलीचं दुसरं पद पहिल्या गुणोत्तराचं किंवा पहिल्या रेषेचं आणि दुसऱ्याचं पहिलं हे फक्त आता बदल करायची. तिसरं दोघांची वर बेरीज छेद तसाच. ऍड न्यूमरेटर डिनॉमिनेटर तसंच ठेवायचं, तसंच इकडं करायचं. जी क्रिया इकडं तीच इकडं. त्याला म्हणतात कॉम्पोनेंटो प्रॉपर्टी COMPON. कॉम्पोनेंट प्रॉपर्टी योग क्रिया वियोग क्रिया डिव्हिडेंडो प्रॉपर्टी. व जर दोन गुणधर्म समान असतील 2 ratios are equal व दोघांच्या अंश आणि छेदाची वजाबाकी न्यूमरेटर डिनॉमिनेटर
सबट्रॅक्शन खाली तसंच सेम तसंच करायचं. आणि कॉम्पेरेटिव्ह डिव्हिडंड म्हणजे योग वियोग हे दोन क्रिया एकत्र. जर दोन रेषो सारखे असतील, इक्वल असतील, दोन गुणोत्तर समान असतील, तर बघा या दोघांची बेरीज वरती घ्यायची, त्याच दोघांची बाजूबाकी खाली घ्यायची. अशा पद्धतीने हे 5 प्रॉपर्ट्या म्हणजे 5 गुणधर्म आहेत. आपण आता या प्रत्येक गुणधर्माचं यूज कसा आहे आपण बघूयात. आपण स्टार्ट त्याच्यावर गणितांतर करूयात. पहिले बघा, इफ म्हणजे जर a छेद b आपण b 5 छेद 5 छेद 3 देन फाइंड a plus 7b आपण, बरोबर. तसंच इफ आता मी तुम्हाला समजावून सांगतो. आधी खूप सोपे प्रकारचे गणित येतं, खूप म्हणजे खूपच. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे, त्याची पद्धत समजून घ्यायची आहे. आता काही वेळेस पद्धत थोडीशी चेंज होऊ शकते, पण बघा, इफ a छेद b 7 छेद 3 फाइंड a अधिक 2b. नीट ऐका, आता मराठी सांगतो. दोन गुणोत्तर समान दिले, 2 ratios आर इक्वल. दोन रेशो सारखे आहेत, दोन गुणोत्तर सारखे असतील, आणि जर तुम्हाला अशी काही किंमत काढायची असेल, तिन्ही गणित एकसारखे आहेत, तर आपण इथे 3 प्रश्न विचारायचे. बघा, पहिला प्रश्न नीट ऐका. प्रश्न, वर्ग किंवा धन आहे का? इज स्क्वेअर और क्यूब वर्ग किंवा धन आहे का? ही पहिला प्रश्न आहे. दुसरा, आता सहगुणक आहे का? इज देअर कोएफिशिएंट आणि कोणती क्रिया करायची? विच ऑपरेशन? नीट पहा प्रश्न. दिसतंय का तुम्हाला ते सगळं? वर्ग किंवा घन आहे का? इज देअर स्क्वेअर और क्यूब? नंबर 2, इज देअर कोएफिशिएंट? सहगुणक आहे का? सहगुणक म्हणजे अक्षराला जोडून येणाऱ्या संख्येला सहगुणक म्हणतात. तिसरं, विच ऑपरेशन वी कॅन यूज? कोणती क्रिया करायची? म्हणजे आपण हे प्रश्न याला विचारायचे. बघा वर्ग आहे का? ए चा बी चा आहे का वर्ग? नाही. क्यूब आहे का? ए स्क्वेअर ए क्यूब आहे का? सगळं नाही. पहिला प्रश्न संपला. आता विच काय? इज देअर कोएफिशिएंट? सहगुणक. बघा याला किती आहे? 1. याला किती आहे? 7. ए ला 1 आहे आणि बी ला किती आहे? 7 आहे. ए ला 1 आहे आणि बी ला 7 आहे, म्हणजे 1/7. इथं म्हणायचं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/7. 2 बार 1/7 ने गुणून गुणा 1/7 गुणिले 1/b 1/7 गुणिले 5/3. बघा वर्षांचा गुणाकार a 7b 5 5 7 3 21. दुसरा प्रश्न संपला. कोणती क्रिया करायची याला विचारायचं. वरती बेरीज आहे, दोघांची वरची बेरीज आहे. इथे 7b इथे 7b आहे. दुसरा पद सारखं आहे ना, म्हणजे अंश आणि छेदाची मला a अधिक 7b अशी बेरीज केलेली आहे. वरती फक्त प्लस आहे, वरती बेरीज आहे म्हणजे योग क्रिया आहे. कॉम्पोनेंट प्रॉपर्टी बाय कॉम्पोनेंट प्रॉपर्टी योग क्रिया करून दोघांची बेरीज करायची. a + 7b a अधिक 7b खाली तसंच छेद म्हणजे डिनॉमिनेटर तसंच जे इथं केलं तेच इथं 5 अधिक 21 आणि खाली 21 5 + 21 आपण हे दोघांची बेरीज 26. हे उत्तर आहे बघा. a अधिक 7b छेद 7b संपलं. a + 7b आपण 7b 26 आपण 21 आला पाहिजे. सेम पहिला प्रश्न परत. वर्ग किंवा घन आहे का? नाही. नाहीये ना.
बरोबर आहे का? मग आता सहगुणक आहे का? इज देअर कोएफिशियंट? ए ला 5 आहे बघा, ए ला 5 आणि बी ला किती हो 1, म्हणजे किती आलं 5/1 म्हणजे फक्त 5. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 5, 2 बाय 5 ने गुणून, चला गुणा 5 गुणिले a छेद b आणि 5 गुणिले 7/4, 5 7 35/4 आणि वरचा गुणाकार 5/b. तिसरा प्रश्न, कोणती क्रिया करायची? व्हिच ऑपरेशन इज देअर? बघा इथे फक्त बाजाबाकी आहे, म्हणजे 5 आहे आणि b ची बाजाबाकी दिसते की नाही, म्हणजे फक्त वियोग क्रिया म्हणजे डिव्हिडंडो प्रॉपर्टी बाय डिव्हिडेंडो प्रॉपर्टी, वियोग क्रिया करू मराठीमध्ये. वियोग क्रिया म्हणजे दोघांची फक्त बाजाबाकी करायची, डिनॉमिनेटर तसंच, दोघांची सबट्रॅक्शन 31 संपलं. इथं बघा याचा a चा b चा स्क्वेअर क्यूब आहे का? नाहीये. इज देअर कोएफिशियंट? a आपण b ना, a ला किती आहे 1 भागिले b चा किती आहे 2. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 1/2, 2 बाय 1/2 ने गुणून, चला गुणा 1/2 a छेद b, 1/2 7/3, वरच्या गुणाकार a/2b, 7 7/6 झालं का? कोणती क्रिया करायची? व्हिच ऑपरेशन? बघा आता इथं उत्तरातच आहे बघा, इथं अधिक आहे वजा आहे, वरती अधिक वजा, वरती प्लस मायनस, वर प्लस खाली मायनस, वरती अधिक खाली वजा, योग वियोग, कॉम्पोनंट डिव्हिडेंडो. इथं म्हणायचं बाय कॉम्पोनंटो डिव्हिडेंडो प्रॉपर्टी, ज्याला मराठीमध्ये योग क्रिया करून म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? योग क्रिया करून. बरोबर, म्हणजे हे दोघांची बेरीज करा. मला जागा नाही म्हणून मी धरीत बघा, a अधिक 2b छेद a वजा 2b, बघा a प्लस 2b a मायनस 2b, तेच इथं 7 प्लस 6 आणि खाली तेच 7 मायनस 6 आणि इकडे आहे असंच, म्हणजे a प्लस 2b. बघा बरं, a अधिक 2b a वजा 2b ची किंमत काढायची तुम्हाला 13/1 आली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 1 2 3 गणित पाहिली. आपण आता पुढच्या तासाला उरलेल्या प्रकारची गणित घेऊयात. आता थांबूयात. धन्यवाद.